नमस्कार मतदार बंधू आणि भगिनींनो, अकोला महानगरपालिका निवडणूक 2026 मध्ये आपल्याला प्रत्येक प्रभागातून एकूण 4 जागेसाठी 4 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. तर 4 नगरसेवक निवडून देण्यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये 4 जागा असून जागा अ, जागा ब, जागा क आणि जागा ड ह्या जागांसाठी कोणकोणत्या रंगाच्या मतपत्रिका आहे याची माहिती आपण प्रथम घेऊ. तर जागा अ साठी पांढऱ्या रंगाची मतपत्रिका ही मतदान यंत्रावर लावलेली असेल. तर जागा ब साठी गुलाबी रंगाची मतपत्रिका ही मतदान यंत्रावर लावलेली असेल. जागा क साठी पिवळ्या रंगाची मतपत्रिका ही मतदान यंत्रावर लावलेली असेल आणि जागा ड साठी ही निळ्या रंगाची मतपत्रिका मतदान यंत्रावर लावली असेल. आपण जेव्हा मतदान करण्यासाठी मतदान कक्षामध्ये जाणार तेव्हा आपल्याला त्या कक्षामध्ये अशा प्रकारे मतपत्रिका मतदान यंत्रावर लावलेल्या दिसतील. आता आपण बघणार आहोत की आपल्याला मतदान कशा पद्धतीने करायचे आहे. तर बघूया. पहिल्या मतदान यंत्रावर पांढरी रंगाची मतपत्रिका असेल. त्या पांढऱ्या मतपत्रिकेवरील आपल्या पसंतीच्या उमेदवाराच्या समोरील बटन दाबायचं आहे. त्यानंतर असा लाल दिवा पेटलेला आपल्याला दिसेल. त्यानंतर दुसरी जी मतपत्रिका राहील ती अशी गुलाबी रंगाची राहील. त्यावरील आपल्या पसंतीच्या उमेदवारासमोरील बटन दाबायचं आहे आणि त्यावर सुद्धा असाच लाल रंगाचा दिवा पेटलेला दिसेल. त्यानंतर पिवळ्या रंगाच्या मतपत्रिकेवरील बटन आपल्याला दाबायचं आहे. तिथे सुद्धा अशा पद्धतीने लाल दिवा पेटलेला दिसेल. आणि शेवटी चौथं मतदान आपल्याला निळ्या रंगाच्या मतपत्रिकेवरील केल्यानंतर असा बीप आवाज आपल्याला ऐकू येईल. तो आवाज ऐकू आल्यानंतर आपलं मतदान पूर्ण झालं आहे असं आपण समजून मतदान कक्षातून बाहेर यायचं आहे. जर बीप आवाज आला नाही तर आपलं मतदान पूर्ण झालेलं नाही आणि कोणत्या तरी एका रंगाच्या मतपत्रिकेवरील आपलं मतदान करण्याच्या शिल्लक राहिलेला आहे. तो आपण समजून कोणत्या मतपत्रिकेवरील लाल दिवा पेटलेला नाही ते बघून त्या मतपत्रिकेवरील आपल्याला मतदान करायचं आहे. धन्यवाद.